नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना संस्कृती युट्यूब चॅनल मध्ये। आणि आज आपण या पोएमचं वेट ही पोएम तुमच्या 8th स्टँडर्ड इंग्लिशच्या टेक्स्टबुक मधली आहे आणि या पोएमच्या सहाय्याने तुम्ही रीडिंग करायला शिकणार आहात, त्याचसोबत त्याचं ट्रान्सलेशन शिकणार आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंग्लिश शिकण्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे की तुम्ही रीडिंग शिका, त्याचा अर्थ समजून घ्या आणि तुम्हाला खूप सगळे शब्द नवीन शिकायला मिळणार आहेत। आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की तुम्हाला सगळ्या शब्दांचे मी अर्थ दिले, ही कविता नीट समजून सांगणार आहे आणि बघा मग तुम्हाला किती नवीन शब्द भेटतील ते। पण हां, जर व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की या व्हिडिओला लाईक करा। तुमचे जितके जास्त लाईक येतील तेवढं मला जास्त तुमच्यामुळे प्रेरणा मिळणार आहे। आणि नवीन असा चॅनल आहे तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। माझं नाव आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे राहते। तुम्ही कुठला माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगा। सो द वेट म्हणजे काय? पशुवैद्य। जे प्राण्यांचे डॉक्टर असतात त्यांना काय म्हणतात? पशुवैद्य। आणि द हे काय? द हे आर्टिकल आहे। आर्टिकल म्हणजे काय? ए अँड द आपण जे वापरतो ना, ए अँड द, त्याला म्हणतात आर्टिकल। तर हे जेव्हा एखाद्या शब्दाच्या पुढे लावतो, द हे कधी लावतो? जेव्हा स्पेसिफिक आपण एखाद्याला वेटेज देतो की महत्वाचं द वेट, त्यासाठी आपण इथे खास द वेट इथे लावलेला आहे। द हे आर्टिकल। आता इथे आपण बघतोय सुरुवातीला आपल्याला प्राणी दिसतात वेगवेगळे, आता ह्या प्राण्यांबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे आणि त्याच सोबत इथे वेटचं डेफिनेशन किंवा माहिती दिली आहे, शॉर्ट फॉर्म ऑफ वेटरनियरी। वेटरनियरी डॉक्टर जे असतात त्याचा शॉर्टकट हा वेट आहे, फक्त पूर्ण शब्द आहे डॉक्टर फॉर अॅनिमल्स अँड बर्ड्स, म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांच्या डॉक्टरला वेटरनरी डॉक्टर म्हणजेच शॉर्ट फॉर्म मध्ये वेट असं म्हणतात। टू बी अ सक्सेसफुल अँड कॉम्पिटंट वेट म्हणजे काय की जर तुम्हाला पशु वैद्यकीय डॉक्टर व्हायचं असेल आणि तुम्हाला तरबेज व्हायचं असेल, यशस्वी डॉक्टर व्हायचं असेल तर काय करायला लागेल? नीड्स नॉलेज। नीड म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची गरज। नीड म्हणजे गरज। नॉलेज, नॉलेजचा अर्थ काय आहे? ज्ञान। बघा, ज्ञान। एक्सेडिंगली, एक्सेडिंगली म्हणजे खूपच ज्ञान। वाईड म्हणजे एकदम विस्तारित अशा स्वरूपाचं। तर तुम्हाला जर प्राण्यांचा डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला खूप मोठं ज्ञान लागणार आहे, कारण जर तुम्ही माणसाचे डॉक्टर असाल तर माणसाला 2 किडनी आहेत, फुफ्फुस आहेत, हृदय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा स्टमक आहे, तर हे सगळं आपल्याला माहिती आहे की कितीही माणसं वेगळी दिसत असते बाहेरनं तरी शरीर सगळ्यांचं स्त्री किंवा पुरुषाचं आतून सारखंच आहे। तर या सारख्या शरीराला ट्रीट करणं सोपं आहे, पण प्राण्यांच्या बाबतीत मात्र वेगळं आहे। तर प्राण्यांच्या डॉक्टरला खूपच प्रकारचं ज्ञान असणं गरजेचं आहे। फॉर ईच ऑफ द पेशंट, पेशंट म्हणजे काय? रुग्ण, जो ही इज लायकली टू गेट possesses a different insight। possesses म्हणजे काय की डॉक्टरांकडे जे रुग्ण येतात त्या रुग्णाला प्रत्येकाचं जे आतील अवयव आहे, डिफरंट इनसाइड, आतील अवयव कसे वेगळे वेगळे आहेत। ही मस्ट नो व्हाय द कॅट इज रिफ्युजिंग हर मिल्क। म्हणजे आता मला सांगा, मांजर दूध पिते, मांजरा पुढे दूध दिसलं, पातळ दिसलं, पटकन मांजर दूध पिते, पण जर मांजर दूध प्यायला नकार देत असेल, मिल्क म्हणजे काय? दूध। ओके, मिल्क म्हणजे दूध। जर मांजर दूध प्यायलाच नकार देत असेल, रिफ्यूज करणं म्हणजे नकार देणं, तर मात्र काळजीचा विषय। तुमच्यापैकी किती लोकांच्या घरी मांजर पाळलेलं आहे? आमच्या घरी मांजर आहे, तिला आम्ही डॉलर म्हणतो, त्या मांजराला कोका आहे तो। तुमच्या मांजराचं काय नाव आहे सांगाल का मला? तर जर मांजर नकार देत असेल दूध प्यायला, then why the dog is not eating his bone? तुम्हाला तर माहितीये कुत्र्यासाठी हाड हे किती प्रिय आहे, पण जर कुत्र हाडच चोखत नसेल किंवा खात नसेल तर मग मात्र काळजीचा विषय। वाय द कोट ऑफ द हॉर्स इज नॉट शायनिंग। शायनिंग म्हणजे काय? चमक असणे। तुम्ही जर घोड्यांना पाहिलं असेल तर घोडे इतके सुंदर, इतके चमकदार दिसतात जेव्हा ते पळत असतात, पण जर त्यांच्या अंगावरची चमक कमी झाली तर त्याचं नेमकं कारण काय आहे? लाईक सिल्क। सिल्क म्हणजे काय? एकदम रेशम, रेशम सारखं, सिल्कचा अर्थ काय? रेशम, रेशमासारखं चमकणारं त्यांचं अंग। का बरं इतकं असं डल झालंय किंवा ते का चमकत नाही? कारण माहिती पाहिजे डॉक्टरला। वाय द पॅरट, पॅरट म्हणजे काय? पॅरटचा अर्थ आहे पोपट। डज नथिंग बट ग्रोन म्हणजे पोपट काहीच करत नाही, पोपट मिठू मिठू बोलतो, काहीतरी आवाज काढतो, पण तो काही न करता फक्त
ग्रोन करतोय. ग्रोन म्हणजे काय? करणे. म्हणजे इथे बघा त्यांनी प्रश्न विचारला की वाय द पॅरट डज नॉट बट ग्रोन. आता इथे कुठे प्रश्नांना प्रत्येक वेळी क्वेश्चन मार्क केलेला नाहीये, ही कविता आहे. सो इथे कवीनं स्वातंत्र्य घेतलेलं आहे पूर्णपणे. आणि इथे पॅरट हा काय आहे बघा तुम्ही, द पॅरट डज नॉट. डज हे का वापरलेलं इथे? कारण ही शी इट जेव्हाही असतं तेव्हा त्याच्या पुढे डूचं सहाय्यकारी क्रियेमध्ये डज येतं, डू येत नाही. द पॅरट डज नथिंग बट ग्रो. वाय द डक्स अँड द चिकन्स. आता डक्स म्हणजे काय? डक्सचा अर्थ काय आहे? बदक. बदक आणि काय? कोंबडी, कोंबड्या. हा, चिकन म्हणजे काय? चिकन्स. तर हे कोंबड्या काय करतायत? आर फीडिंग टू लिव्ह. म्हणजे कोंबड्या किंवा बदक हे पाळतात. कशासाठी पाळतात? अंड्यांसाठी खास करून आपण पाळतो. तर हे जेव्हा अंडीच घालणं थांबवतात, मग ते असं का होतं? त्याचं कारण काय आहे? वाय सो फेंट द कॅनरी बर्ड सिंग्स. आता हा कॅनरी बर्ड तुम्ही पाहिलाय का? पण कॅनरी बर्ड म्हणजे काय बघूयात. हा, कॅनरी बर्ड कसा दिसतो? कॅनरी बर्ड पाहिलाय का तुम्ही कुणी कॅनरी बर्ड? आपण आता बघूयात. बघा असा हा कॅनरी बर्ड दिसतो आणि हा इतका सुंदर आहे आणि हा गाणारा पक्षी आहे. पण हा गाणारा पक्षी जेव्हा आपल्याला फेंट दिसतोय, अगदी मनूल पडल्यासारखा, तो असा काही निस्तेज झालाय, क्षीण झालाय, मंद झालाय, तर अशा वेळेला त्याचं कारण काय आपल्याला माहिती पाहिजे. अँड इफ ही इज कॉल्ड टू द झू ही मस्ट से अन इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स. म्हणजे ह्या सगळ्या कारणांमध्ये जेव्हा आपण या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यात किंवा डॉक्टरला जेव्हा बोलवतो त्यावेळेला त्याला माहिती पाहिजे, झू म्हणजे काय? प्राणी संग्रहालय. तर त्याला माहिती पाहिजे की काय अनेक इनक्रेडिबल म्हणजे अविश्वसनीय. तर आपला विश्वास सुद्धा बसणार नाही, आपल्याला वाटणार सुद्धा नाही, अशा अनेक गोष्टी त्याने इथे सांगितल्या पाहिजे. इफ द लायन्स कॉट अ कोल्ड. काय काय गोष्टी सांगितल्या पाहिजे? द लायन्स कॉट कोल्ड म्हणजे जर सिंहाला सर्दी झाली तर, सर्दीनं जखडलं तर. ऍक्च्युअली कॉट हा काय आहे? कॅच. कॅचचा भूतकाळ आहे. कॉट हा कसं? कॉट म्हणजे पकडणे. तुम्हाला कॅच माहिती असेल ना तुम्ही, CATCH. कॅच म्हणजे झेल घेणं किंवा पकडणं. तर ह्याचा भूतकाळी रूप काय आहे? कॉट आहे. जर कोल्ड म्हणजे सर्दी, जर सिंहाला सर्दी झाली तर. इफ द झेब्राज गेटिंग ओल्ड. आणि झेब्रा आपल्याला खूप असं थकलेला, वयस्कर वाटायला लागला अचानक. इफ, आता इफचा अर्थ काय? जर. हा, त्यांनी जर आणि तरच्या भाषेत हे झालं तर मग त्याला माहिती पाहिजे की नाही डॉक्टरला. इफ द झेब्राज गेटिंग ओल्ड. इफ द सेंटिपेड. आता सेंटिपेड म्हणजे काय? गोम. तुम्ही सेंटिपेड पाहिली असेल ना? आपण बघूयात का? आपण इथे समोर बघूया. सेंटिपेड ही बघा, ही असते अशी सेंटिपेड. गोम तुम्ही गोमला बराचसा पाहिला असेल. तर ही जी सेंटिपेड असते तिच्याबद्दल त्यांनी काय विचारलंय? हॅज ट्रबल विथ इट्स फीट. कारण त्या गोमला इतके असंख्य पाय असतात. जर ट्रबल म्हणजे त्याला त्रास होत असेल कशामध्ये? फीट. फीट म्हणजे काय? तिच्या पायांना जर त्रास होत असेल तर त्याला माहिती पाहिजे. इफ द हिप्पोज. हिप्पोज म्हणजे पाणघोडा. फीलिंग इल. जर पाणघोड्याला बरं नसेल, तो आजारी असेल तर त्याला माहिती पाहिजे कारण काय? इफ द बिसॉन्स. बिसॉन म्हणजे काय माहिती का? जंगली बैल असतात. तुम्हाला बिसॉन्स पण मी दाखवते, खूप भारी दिसतात ते. बिसॉन्स बघा, तुम्ही पाहिलं असतील ना, थोडे मोठे विशाल काय दिसतात ते. जर हे बिसॉन्स हे जे जंगली बैल आहेत गॉट चिल, त्यांना जर थंडी वाजायला लागली तर तुम्ही बघा त्याची कातडी किती जाड आहे, त्यांच्या अंगावर थोडे केस आहेत, पण जर त्यांना थंडी वाजायला लागली तर माहिती पाहिजे त्याला. इफ द आर्टिक फॉक्स. आता आर्टिक फॉक्स कसा असतो माहिती का? तो अत्यंत थंड प्रदेशामध्ये असतो, तिथे प्रचंड बर्फ पडत असतो आणि अशा ठिकाणी तो राहतो. पण त्याला जर हीट म्हणजे उष्णतेचा त्रास व्हायला लागला तर. इफ सम व्हायरलेंट डिसीज. आता या बाकी प्राण्यांचे तुम्हाला आजार काय आले जर झाले तर
पण एखादा विषाणूमुळे झालेला आजार, जसा आपल्याला करोना झाला होता, करोनामध्ये अनेक लोकांना तो संसर्ग पसरत चालला होता, अशाच प्रकारचा संसर्ग जर चिंपांझींना झाला तर, हॅज अटॅक द चिंपांझी, जर त्यांच्यावर त्यांनी आक्रमण केलं तर, अटॅक चिंपांझीज, इफ द, तर काय, तर अशा आजाराचा सामना करण्याची माहिती पण त्या पशुवैद्यकीय अधिकारी किंवा त्या डॉक्टरला माहिती पाहिजे. इफ द टॉर्टॉइज हॅज अ स्टीड, आता टॉर्टॉइज हॅज अ स्टीड म्हणजे काय, स्टीड म्हणजे हलणे. तुम्हाला माहिती का, असं हलतं चालतं पण अत्यंत क्षीण, हळूहळू हळू चालतं. मग त्यांना अनेक वर्ष हल्लंच नाही तर त्याला माहिती पाहिजे त्याचं कारण काय. इफ सेव्हरल म्हणजे अनेक वर्ष, सेव्हरलचा अर्थ काय आहे, अनेक वर्ष. आता व्हायरल कॉज बाय व्हायरस, स्टीड म्हणजे मूड. इथे इंग्लिश शब्द पण तुम्ही लक्षात ठेवायचा बरं का मराठी सोबत. इफ द बेअर्स टू फुल ऑफ बर्न्स, आता ऍक्च्युली बर्न तुम्ही माहिती पावाचा प्रकार पाहिला असेल, गोल रंगाचा असतो तो, पण तो खूपच फुगल्यासारखा झाला असेल, बेअर्स टू फुल ऑफ बर्न्स एकदम असा. तर मग काय नेमकं रिझन आहे त्याच्या मागे. इफ द कोब्रा इट्स हर सन, कोब्रा म्हणजे माहितीये ना साप, नाग असतो, तो जर स्वतःच्याच बाळांना खायला लागला, तुम्हाला माहिती असेल की अनेक वेळा असं होतं की कोब्रा जर स्वतःच्याच पिल्लांना खायला लागतो, तर त्याचं कारण त्याला माहिती पाहिजे की का असं करतोय. इफ द पॅन्थर, पॅन्थर म्हणजे काय, चित्ता, हॅज अ वाईफ हू च्यूज हिज इयर्स, म्हणजे पॅन्थरची जी बायको आहे ती त्याचाच कान चावायला, च्यूज म्हणजे काय, चावणे, ती जर त्याचंच कान चावायला लागली तर त्याचं कारण काय नेमकं, ती अशी का करते तिच्या नवऱ्यासोबत असं. इफ जिराफ, जिराफ कशी उंच असतात, हॅड अ टीफ, जिराफांची पण भांडणं होतात. टीफ म्हणजे काय, भांडण. अँड देअर नेक्स आर फीलिंग स्टिफ, ते कशाने भांडतात, ते मानाने असे भांडतात, त्यांची मान त्यांनी जखडली तर किंवा कडक झाली तर. इफ हायनाज विल नॉट लाफ एट कीपर जोक, आता कीपर जोक म्हणजे काय तुम्हाला माहिती का, प्राणी संग्रहालयामध्ये त्यांना सांभाळणारे जे असतात, देखभाल करणारे असतात, त्यांना काय म्हणतात, कीपर्स म्हणतात. जोक म्हणजे काय माहिती तुम्हाला, जोक काय असतो, जोकला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये विनोद असं म्हणतात. इफ द मंकीज पिंच हिज टेल, आता हे हायना म्हणजे तरस आहे आणि तरसचं जे आवाज काढणं असतं ते हसण्यासारखं आहे, तर ते आवाजच काढत नसेल तर ते हसण्यासारखे पण होणार नाही. तर मग त्यामुळे ती काय कारण आहे बाबा ती हसत नाहीये कीपरकडे बघू, कीपरच्या जोकला, त्याचं कारण त्याला माहिती पाहिजे वेटला. इफ द मंकीज पिंच हिज टेल, पिंच म्हणजे चिमटा काढणं, माकड स्वतःच्या शेपटीला जर चिमटा काढायला लागला, चिमटा काढण्याचं कारण काय. इफ द रायनो, रायनो म्हणजे गेंडा, लुकिंग पेल म्हणजे जर गेंडा निस्तेज दिसायला लागला तर. इफ द एलिफंट इट्स पेपर बॅग्स अँड चोक्स, म्हणजे हत्ती गवत खातात, पण हत्तीनी जर त्यांचं पेपर बॅग खाऊन समजा, किंवा ते केळी खातात, फळं खातात, हत्ती नेमकं पेपर बॅग खाऊन त्यांनी समजा चोक केलं, त्यांच्या घशात अडकलं, तर मग काय, तर ते गुदमरतील ना, ते गुदमरण्याचं कारण त्याला माहिती पाहिजे. इफ द कॅमल हर्ट्स हिज हम्प, म्हणजे हा उंट आहे, ह्या उंटाने स्वतःच्याच कुबडाला जर हर्ट झालं, दुखापत झाली, तर ते त्याला माहिती पाहिजे, त्याच्या मागचं कारण काय, उपाय माहिती पाहिजे. इफ द कॅंगारू वोंट जम्प, कांगारू माहिती तुम्हाला, पुढचे पाय छोटे असतात, मागचे पायच्या खूप ताकद असते आणि मग त्या पायांच्या सहाय्याने तो उड्या मारत चालतो आणि ते उडी मारणं त्यांनी जर थांबवलं आणि तो त्यांनी उडीच मारली नाही तर. इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल, आता कॅनिबल म्हणजे काय की जर क्रोकोडाईलनं स्वतःच्याच, कॅनिबलचा अर्थ स्वजाती भक्षक, म्हणजे स्वतःच, जर क्रोकोडाईल म्हणजे मगरेनं स्वतःचे जे मगरी आहेत इतर छोट्या छोट्या किंवा इतर मगरींना मारून खायला लागला तर त्याला कॅनिबल असं म्हणतात, जे स्वतःच्या जातीतल्या लोकांना खातं. जात म्हणजे आपल्याकडची सामाजिक जात नाही, माणूस ही एक जात आहे, तर माणसाने माणसाला मारणं तसं कॅनिबल, तसं ते मगरीने मगरीला मारणं हे कॅनिबल आहे. तर ती स्वतःला स्वतःच्या भावंडांना किंवा इतर लोकांना खायला लागली तर त्याला, आणि किंवा चावायला लागली तर ते त्याला माहिती पाहिजे वेटला. दे रन अवे अँड गेट दॅट ऑमनिसंट द वेट, म्हणजे असं सगळं 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 झू मध्ये व्हायला लागलं तर तिथली लोक कोणाकडे पळत येणार आहेत, वेटकडे पळत येणार, म्हणजे वेटरनरी डॉक्टरकडे पळत येणार. आणि मग या डॉक्टरला सगळ्या गोष्टींचं ज्ञान पाहिजे अँड एक्सपेक्ट हिम टू पुट एव्हरीथिंग टू राईट्स,
म्हणजे आणि ते अपेक्षा अशी करते की त्याने सगळं योग्य केलं पाहिजे. आता इंग्लिश मध्ये पण कॅनिबल चालतोय, कॅनिबल वन हू इट्स ह्युमन फ्लेश. ऑम्निसेंट म्हणजे वन हू नोज ऑल अँड एव्हरीथिंग. That omniscient the wait and expect him to put everything to right. Profoundly म्हणजे I pity the wait. मला पूर्णपणे मग खूप दया येते. पिटी म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची दया येणं. दया. The wait who must learn such a very great deal for his pay. My son म्हणजे त्याला जे पैसे मिळत आहेत त्याच्या तुलनेत त्याला किती मोठं ज्ञान जमा करायला लागतंय आणि त्याला ते असणं गरजेचं आहे, कारण तो वेगवेगळ्या प्राण्यांना हाताळतोय किंवा सांभाळतोय किंवा त्यांची काळजी घेतोय, त्यांच्यावर उपचार करतोय. म्हणून माय सन माझ्या मुला, आय ऍडवाइज यू मी तुला सल्ला देतो काय, यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग अँड इझियर वे. म्हणजे तुला कमवायचं ना बाबा, तर मी तुला एक सल्ला देतो की तू सोप्या पद्धतीने कमव. मग तुम्ही असं म्हणाल का इथं कवी तुम्हाला डिमोटिवेट करतोय का की तुम्ही वेट होऊ नका. पण ज्यांना कोणाला प्राण्यांचे डॉक्टर व्हायचंय त्यांनी फक्त काही पर्याय नाही म्हणून डॉक्टर होऊ नका, कारण प्राण्याचे डॉक्टर होणे खूप मोठी जबाबदारी आहे. इथे या कवीला इथून सांगायचं की तुम्ही जर प्राण्याचे डॉक्टर होण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला इतकी सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. सो तो इथे म्हणतोय कवी किंवा पोएट, तो म्हणतो युअर लिव्हिंग अन इझी वे डोंट अटेम्प्ट टू अटेन द झुओलॉजिकल क्राऊड, अ फार मोर ऍडवाइसेबल प्लॅन. म्हणजे तू विचारच करू नको. झुओलॉजिकल क्राऊड म्हणजे हे जे सगळे प्राणी आहेत ना झू मधले प्राणी संग्रहालयात, या सगळ्या गर्दीला तू हाताळायचा विचारही करू नको. तो न करणं हे शहाणपणाचं होणार आहे. इट्स टू कॉल युअरसेल्फ डॉक्टर अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेस ऑफ मॅन. तुला स्वतः डॉक्टर म्हणून घ्यायचं तर तू सरळ आपला माणसांवर उपचार कर, ते जास्त तुला शहाणपणाचं होईल. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कवितेमध्ये त्यांना सांगायचंय का तुम्ही डॉक्टर प्राण्यांना तपासू नका, तर असं अजिबात नाहीये. इथे फक्त कवी आपल्याला जबाबदारीची जाणीव निर्माण करून देतोय की तुम्ही जर डॉक्टर होण्याचा विचार करताय तर मात्र तुम्हाला खूप ज्ञानी असणं, माहिती गोळा करणं आणि ह्या प्रोफेशनला पूर्णपणे सिरियसली घेण्याची गरज आहे. तर तुम्ही लाईट हार्टेड फक्त हा मी आता प्राण्याचा डॉक्टर होते चला याच्यात काय अभ्यास नाही असं नाही, तर याच्यात प्रचंड अभ्यास आहे, प्रचंड जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनेच तुम्ही त्या प्रोफेशनचा विचार करावा असं इथे कवीचा हेतू आहे. तर खूप अशी सुंदर कविता आहे. याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही नसेल बघितला व्हिडिओ तर नक्की पोएमचा वर्कशॉप बघा. याचा व्हिडिओ अपलोड आहे, इव्हन याचा वॉर्मिंग अपचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर कुठलाही इंग्लिशचा टॉपिक अडत असेल किंवा तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर मला बिंदास कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. लाईक करायला काय प्रॉब्लेम, पटापट लाईक करा म्हणजे मलाही तुमच्यामुळे खूप प्रोत्साहन मिळेल. सो धन्यवाद.